डायरेक्ट आता चालू केल्या व्हिडिओ मी इथे तुम्ही बघू शकता. मी ऑलरेडी इथे बनवले भाकऱ्या भाजून ठेवलेल्या आहेत मस्तपैकी. आणि मी आता करतोय ह्याची भाजी. ह्या म्हणजे शेव आहे, हा थोडासा जाड शेव आहे. आणि थोडासा कांदा वगैरे मस्तपैकी हे करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता याच्यात आपण त्याच्यामध्ये मी मस्तपैकी थोडासा लाल तिखट टाकलेला आहे. थोडासा मी एव्हरेस्ट मसाला टाकतो. फास्टमध्ये फटाफट अशी रेसिपी. थोडासा घरचा तिखट मसाला टाकणार आहे. आता डब्बा खोलत नाही, शॉर्टकटमध्ये जेवण. इथे पण टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकतो. आणि मग हे टाकूया शेव, डायरेक्ट टाकतो मी बस. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडासा मिक्स करून घेतो. आणि याच्यामध्ये थोडंसं आता गरम पाणी टाकणार आहे. थोडंसं शॉर्टकटमध्ये अशी भाजी. त्यामध्ये मी गरम पाणी टाकतो. आता याला मी प्रॉपर मिक्स करून घेतो. मी अजून याच्यात मीठ नाही टाकलं आहे, पण मी मीठ टाकून देणार आहे. आपण याला आता चवीनुसार मीठ टाकतो आहे थोडंसं. इथे शॉर्टकटमध्ये मस्तपैकी अशी रेसिपी झालेली आहे माझी. आणि माझी ही भाजी तुम्ही बघू शकता रेडी. थोडीशी सुकवणार आणि असं मी खायला घेणार आहे. मी शॉर्टकटमध्ये भाकऱ्या पटापट बनवल्या आहेत. आणि हे तुमच्या याच्यावर मराठी मालवणी असे मिक्स व्हिडिओ येतले आहेत. रेसिपीचे तर व्हिडिओ नक्कीच येतले. तर मी अचानक भयानक चालू करतो हे सगळं. मूड आला की चालू करायचं, मूड आला की चालू करायचं. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकतो आहे मस्तपैकी. मला कोथिंबीर भरपूर आवडते, त्याच्यामुळे मी भरपूर कोथिंबीर टाकणार आहे. तुम्हाला जेवढी आवडते तुम्ही टाकू शकता, नाहीतर नका टाकू. सो आपली ही भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी. डन. आता मी दाखवतो तुम्हाला फायनल डिश. सो मित्रांनो बघू शकता ही मस्तपैकी अशी भाजी माझी तयार झालेली आहे. आणि माझ्याकडे मी भाकरी ऑलरेडी भाजून ठेवलेली. सो मला हे सांगायचं आहे की मालवणी मराठी व्हिडिओ मिक्स येतलेच असं. तर मी मस्तपैकी भाकरी भाजलं आहे आणि भाजी पण बनवलं आहे. तर आता खाऊची असा कशी लागतात ते तुमका मी नंतर खाऊन सांगतोय. आता भूक लागली असा. तर म्हाताऱ्याची शेपटी असा कांदे खाऊन संपले आमच्याकडे शिकळेचे. आणि हे गावचे कांदे होते माझ्याकडे. तुमका कोणा पाहिजे तर मला सांगा कमेंटमध्ये, मी तुमका डिलिव्हरी करते. आणि आपण बघू कसं काय असेल ते. ठीक आहे. तर चॅनलवर नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा, फटाफट कमेंट करा. ही रेसिपी शॉर्टकटवाली कशी वाटली ती. आणि ह्या जर व्हाया तुमका ह्या तर तुम्ही मला नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.